आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. कोरोनाची दुसरी लाट आणि दुसऱ्या लाटेशी आम्हा भारतवासियांचं युद्ध सुरू आहे. जगातल्या अनेक देशांच्या प्रमाणेच भारत सुद्धा या लढाईच्या दरम्यान खूप मोठ्या वेदनेतनं गेला आहे. आमच्यामधल्या कित्येक लोकांनी आपल्या प्रियजनांना, आपल्या परिचितांना गमावलं आहे. अशा सर्व कुटुंबांप्रती माझ्या संपूर्ण संवेदना आहेत. मित्रांनो, गेल्या 100 वर्षात आलेली ही सर्वात मोठी महामारी आहे, संकट आहे. या प्रकारची महामारी आधुनिक जगानं न पाहिली होती, न अनुभवली होती. इतक्या मोठ्या जागतिक महामारीशी आमच्या देशानं एकाच वेळेस अनेक आघाड्यांवर लढाई केली आहे. कोविड रुग्णालय तयार करण्यापासून ते आयसीयू बेड्सची संख्या वाढवायची असेल, भारतात व्हेंटिलेटर्स तयार करण्यापासून चाचण्यांच्या प्रयोगशाळांचं खूप मोठं जाळं तयार करायचं असेल, कोविडशी लढण्यासाठी गेल्या 1.25 वर्षातच देशानं एक नवीन आरोग्य पायाभूत सुविधा तयार केली आहे. दुसऱ्या लाटेच्या दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात भारतामध्ये वैद्यकीय प्राणवायूची मागणी अपेक्षेपलीकडे वाढली होती. भारताच्या इतिहासात वैद्यकीय प्राणवायूची आवश्यकता इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही भासली नव्हती. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी युद्धस्तरावर काम करण्यात आलं. सरकारनं सर्व यंत्रणा कामाला लावली. प्राणवायूची वाहतूक करणारी रेल्वे चालवली गेली. वायुसेनेच्या विमानांना यासाठी कामाला लावण्यात आलं. नौदलाला देखील कामाला लावलं. अत्यंत कमी वेळात द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचं उत्पादन 10 पटींपेक्षाही जास्त प्रमाणात वाढवण्यात आलं. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातनं जिथून कुठून जे जे उपलब्ध होऊ शकत होतं ते देशात आणलं गेलं. याच प्रकारे आवश्यक औषधांचं उत्पादनही कित्येक पटींनी वाढवण्यात आलं. परदेशातही जिथं औषधं उपलब्ध होती तिथनं ती आणण्यात कोणतीही कसूर शिल्लक ठेवली गेली नाही. मित्रांनो, कोरोनासारख्या अदृश्य आणि सतत रूप बदलणाऱ्या शत्रूविरोधात लढाईत सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे कोविड नियमावली अर्थात प्रोटोकॉल हे आहे. मास्क आणि अंतर राखणं यांचं पालन करणं हे आहे. या लढाईत लस हीच आम्हाला एखाद्या सुरक्षा कवचासारखी आहे. आज संपूर्ण जगात लशीसाठी जी मागणी केली जात आहे त्या तुलनेत लशीचं उत्पादन करणारे देश आणि लस तयार करणाऱ्या कंपन्या खूप कमी आहेत. कल्पना करा, आज आमच्याकडे भारतात तयार केलेली लस नसती तर आज भारतासारख्या विशाल देशात काय झालं असतं. आपण गेल्या 50 ते 60 वर्षांचा इतिहास पाहिला तर समजून येईल की भारताला परदेशातून लस प्राप्त करण्यासाठी कित्येक दशकं लागत होती. जेव्हा परदेशात लसीचं काम पूर्ण झालेलं असे तेव्हा आमच्या देशात लसीकरणाचं काम सुरू देखील होऊ शकत नव्हतं. पोलिओची लस असो, स्मॉल पॉक्स ज्याला कांजिण्या असं म्हटलं जात असे त्याची लस असो, हेपटायटिस बीची लस असो, या लशींसाठी देशवासियांनी कित्येक दशकं प्रतीक्षा केली. जेव्हा 2014 मध्ये आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली तेव्हा भारतात लसीकरणाची व्याप्ती केवळ 60% आसपासच होती आणि आमच्या दृष्टीनं ही खूपच चिंताजनक गोष्ट होती. ज्या वेगानं भारतात लसीकरणाचं काम सुरू होतं त्या वेगानं आम्हाला 100% लसीकरणाच्या व्याप्तीचं लक्ष्य साध्य करण्यासाठी जवळपास 40 वर्ष लागली असती. आम्ही या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य सुरू केलं. मिशन इंद्रधनुष्यच्या माध्यमातून युद्धस्तरावर लसीकरण केलं जाईल आणि देशात ज्याला कुणाला लसीची गरज आहे त्याला लस देण्याचा प्रयत्न केला जाईल हे आम्ही ठरवलं. आम्ही हे मिशन समजून काम केलं आणि केवळ 5 ते 6 वर्षात लसीकरणाची व्याप्ती 60% वरून 90%पेक्षाही जास्त झाली. म्हणजे आम्ही लसीकरणाचा वेगही वाढवला आणि त्याचा आवाकाही वाढवला. आम्ही मुलांना अनेक जीवघेण्या आजारांपासून वाचवण्यासाठी कित्येक नव्या लशींनाही भारताच्या लसीकरणाच्या अभियानाचा एक भाग बनवलं. आम्हाला आमच्या देशातल्या मुलांची काळजी होती.
गरिबांची चिंता होती. गरिबांच्या त्या मुलांची चिंता होती, ज्यांना कधीही कोणतीही लस देण्यात आली नव्हती आणि म्हणून आम्ही हे केलं. आम्ही 100% लसीकरणाच्या दिशेनं पुढे चाललो होतो, तोच आम्हाला कोरोना विषाणूनं घेराव घातला. देशातच नव्हे, तर अगदी संपूर्ण जगाला तीच जुनी शंका वाटू लागली, की भारत आता आपल्या इतक्या विशाल लोकसंख्येला कसा वाचवणार? परंतु मित्रांनो, जेव्हा आपला हेतू स्वच्छ असतो, धोरण स्पष्ट असतं, सातत्यानं परिश्रम केले जातात, तेव्हा त्याचे चांगले परिणाम देखील मिळतातच. प्रत्येक शंका दूर करत भारतानं 1 वर्षातच एकच नव्हे तर 2 मेड इन इंडिया लशी तयार करण्यास सुरुवात केली. भारत मोठमोठ्या देशांपेक्षा मागे नाही, हे आमच्या देशानं, आमच्या शास्त्रज्ञांनी दाखवून दिलं. आता मी आपल्याशी यावर चर्चा करत आहे, तेव्हा देशातल्या 23 कोटींपेक्षा जास्त लोकांना लशीचे डोस दिले गेले आहेत. मित्रांनो, आमच्याकडे असं म्हटलं जातं, विश्वासेन सिद्धी. म्हणजे आम्हाला स्वतःवर विश्वास असतो, तेव्हाच आमच्या प्रयत्नांना यश मिळत असतं. आमचे वैज्ञानिक खूपच कमी वेळात लस बनवण्यात यश प्राप्त करतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास होता. या विश्वासानुसारच आमचे वैज्ञानिक आपलं संशोधन कार्य करत होते आणि तेव्हा आम्ही पुरवठा साखळी आणि इतरही तयारी सुरू केली. आपल्याला हे चांगल्या प्रकारे माहीतच आहे की गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जेव्हा कोरोना केसेसची संख्या काही हजारच होती, त्याच वेळेस लसीसंदर्भात कृती दल स्थापन करण्यात आलं होतं. भारतामध्ये भारतासाठी लस बनवणाऱ्या कंपन्यांना सरकारनं सर्व प्रकारचं सहकार्य दिलं. लस निर्मात्यांना क्लिनिकल चाचण्यांसाठी मदत केली गेली. संशोधन आणि विकास कार्यासाठी आवश्यक तो निधी दिला गेला. प्रत्येक पातळीवर सरकारनं त्यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून काम केलं. आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या अंतर्गत मिशन कोविड सुरक्षाच्या माध्यमातूनही त्यांना हजारो कोटी रुपये उपलब्ध करून दिले गेले. गेल्या बऱ्याच काळापासून देश जे सातत्यानं कष्ट आणि परिश्रम करत आहे, त्यामुळं येणाऱ्या दिवसात लशीचा पुरवठा आणखीही वाढणार आहे. आज देशामध्ये 7 कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या लशींचं उत्पादन करत आहेत. आणखी 3 लशींच्या चाचण्या पुढच्या टप्प्यांमध्ये आहेत. लसींची उपलब्धता वाढवण्यासाठी दुसऱ्या देशातील कंपन्यांकडून देखील लस खरेदी करण्याची प्रक्रिया आता गतिमान केली गेली आहे. अलीकडेच काही तज्ज्ञांनी आमच्या मुलांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या दिशेनंही 2 लशींच्या चाचण्या घेण्याचं काम वेगानं सुरू आहे. याशिवाय एक नेझल लसीवरही देशात संशोधन सुरू आहे, ज्यामध्ये लस ही सिरिंजद्वारे न देता ती नाकावाटे दिली जाईल. देशाला नजीकच्या भविष्यात या लशीबाबत यश मिळालं तर भारतात लसीकरण अभियानाला अधिकच वेग येईल. मित्रांनो, इतक्या कमी वेळात लस तयार करणं हे संपूर्ण मानवतेसाठी एक प्रकारचं खूप मोठं यश आहे. परंतु याच्या काही स्वतःच्या अशा मर्यादा देखील आहेत. लस तयार केल्यावर जगातल्या खूप कमी देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आणि बहुतेक समृद्ध देशांमध्येच ते सुरू झालं होतं. WHOनं लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्व जारी केली. वैज्ञानिकांनी लसीकरणाची रूपरेषा तयार केली आणि भारतानं देखील इतर देशांमध्ये जी सर्वोत्तम पद्धती वापरली जात होती आणि जागतिक आरोग्य संघटनेची जी प्रमाण मानकं होती, त्या आधारेच टप्प्याटप्प्यानं लसीकरण करायचं ठरवलं. केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकांमध्ये ज्या अनेक सूचना प्राप्त झाल्या, संसदेतल्या विविध पक्षांच्या साथीदारांनी ज्या सूचना केल्या, त्या पूर्णपणे ध्यानात घेतल्या गेल्या. त्यानंतरच ज्यांना कोरोनापासून अधिक धोका आहे, त्यांचं लसीकरण अगोदर केलं जाईल, हे ठरवण्यात आलं. म्हणूनच आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील सहव्याधी असलेले नागरिक यांना सर्वात अगोदर लस देण्यास सुरुवात झाली. आपण कल्पना करू शकता का की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आमच्या फ्रंटलाईन वर्कर्सना लस मिळाली नसती तर काय झालं असतं? विचार करा, आमच्या डॉक्टर्सना, परिचारिकांना लस मिळाली नसती तर काय झालं असतं? रुग्णालयात साफसफाईचं काम करणारे आमचे बंधू भगिनी, रुग्णवाहिकांचे चालक
यांना लस दिली नसती तर काय झालं असतं? जास्तीत जास्त आरोग्य कर्मचारी लसीकरण झाल्यामुळे निश्चिंत होऊन इतरांच्या सेवाकार्यात लागले आणि लाखो देशवासियांचे प्राण ते वाचवू शकले. परंतु देशात कोरोना केसेस येत असतानाच केंद्र सरकारकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना येऊ लागल्या, वेगवेगळ्या मागण्या केल्या जाऊ लागल्या. असं विचारलं जाऊ लागलं की सर्व काही भारत सरकारच का ठरवत आहे? राज्य सरकारांना मोकळीक का दिली जात नाही? राज्य सरकारांना टाळेबंदीची मोकळीक का दिली जात नाही? वन साइज डज नॉट फिट ऑल अशा गोष्टीही सांगितल्या गेल्या. असं समर्थन करण्यात आलं की घटनेत आरोग्य हा राज्यांचा प्रामुख्याने विषय असल्यानं हे सर्व राज्यच करतील तर चांगलं होईल, म्हणून या दिशेनं एक प्रारंभही केला गेला. भारत सरकारनं एक विशाल मार्गदर्शक तत्व प्रणाली तयार करून दिली, ज्यामुळं राज्य सरकार आपल्या आवश्यकता आणि सुविधांच्या अनुसार काम करू शकतील. स्थानिक स्तरावर कोरोना संचारबंदी लावायची असेल, सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करायचं असेल, उपचारांशी संबंधित व्यवस्था असतील, तर भारत सरकारनं राज्यांच्या मागण्या मान्य केल्या. मित्रांनो, या वर्षीच्या 16 जानेवारीला सुरू होऊन एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत भारताचा लसीकरण कार्यक्रम मुख्यतः केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालू होता. सर्वांना विनामूल्य लस देण्याच्या दिशेनं देश पुढे सरकत होता. देशाचे नागरिकही शिस्तीचं पालन करत आपला नंबर येईल त्यानुसार लस टोचून घेत होते. याच दरम्यान राज्य सरकारांनी पुन्हा सांगितलं की लसीकरणाचं काम विकेंद्रित केलं जाऊन राज्यांवर सोपवलं जावं. अनेक प्रकारचे सूर उमटले, जसं की लसीकरणासाठी वयोगटच का निर्माण केले? दुसरीकडे कुणीतरी म्हटलं की वयाची मर्यादा अखेर केंद्र सरकारनंच का ठरवावी? काही सूर तर असेही उमटले की वृद्धांचंच लसीकरण अगोदर का केलं जात आहे? वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आणण्यात आले. देशाच्या माध्यमातील एका वर्गानं याला प्रचार मोहिमेच्या रूपात चालवलं. मित्रांनो, भरपूर चिंतन आणि मनन केल्यावर राज्य सरकारं आपल्याकडून प्रयत्न करू इच्छित आहे, तर भारत सरकारनं का हरकत घ्यावी यावर सहमती तयार झाली. राज्यांची ही मागणी पाहून आणि त्यांचा आग्रह लक्षात घेऊन 16 जानेवारीपासून जी व्यवस्था चालत होती त्यात प्रयोग म्हणून एक बदल केला गेला. आम्ही विचार केला की राज्य ही मागणी करत आहे, त्यांचा उत्साह आहे, तर त्यांना 25% काम दिलं जावं. स्वाभाविकच 1 मे पासून राज्यांना 25% काम दिलं गेलं. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपापल्या परीनं प्रयत्नही केले. इतक्या मोठ्या कामात कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात याची कल्पना त्यांना देखील आली. संपूर्ण जगात लसीकरणासाठी काय व्यवस्था आहे हे देखील त्यांना कळून चुकलं. आणि आम्ही पाहिलं की एका बाजूला मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली, दुसरीकडे लोकांचा लसीकरणाकडे वळलेला ओढा आणि तिसरीकडे राज्यांच्या अडचणी. मे मध्ये 2 आठवडे संपता संपता काही राज्यांनी मोकळेपणानं सांगितलं की पहिली व्यवस्थाच चांगली होती. यात हळूहळू अनेक राज्य जोडली गेली. राज्यांवर लसींचं काम सोपवा अशी जी भलामण करत होते त्यांचेही विचार बदलू लागले. पुरेसा कालावधी असतानाच राज्य पुनर्विचाराची मागणी घेऊन पुन्हा आमच्याकडे आले, ही एक चांगली गोष्ट झाली. राज्यांच्या या मागणीवर आम्ही देखील विचार केला की देशवासियांना त्रास होऊ नये, लसीकरण व्यवस्थितपणे चालावं, त्यामुळे लसीकरणासाठी 1 मे पूर्वीची व्यवस्था लागू करण्यात आली. मित्रांनो, आज असा निर्णय घेतला गेला आहे की राज्यांकडे लसीकरणाचं जे 25% काम होतं त्याची जबाबदारी देखील भारत सरकारच उचलेल. ही व्यवस्था येत्या 2 आठवड्यात लागू केली जाईल. या 2 आठवड्यात केंद्र आणि राज्य सरकार मिळून नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयारी करतील. योगायोगानं 2 आठवड्यांनंतर 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. 21 जूनला सोमवारी देशाच्या प्रत्येक राज्यात 18 वर्षावरील वयाच्या सर्व नागरिकांना भारत सरकार विनामूल्य लस उपलब्ध करून देईल. लस निर्मात्यांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75% भाग भारत सरकार स्वतःच खरेदी करून राज्य सरकारांना विनामूल्य देईल. म्हणजे देशाच्या कोणत्याही राज्याला
लसीसाठी कसलाही खर्च करावा लागणार नाही. आतापर्यंत देशाच्या कोट्यवधी लोकांना विनामूल्य लस मिळालेली आहे. आता 18 वर्षावरील लोक यात सामील होतील. सर्व देशवासियांसाठी भारत सरकार विनामूल्य लस उपलब्ध करून देईल. गरीब असेल, निम्न मध्यमवर्गीय असेल, मध्यमवर्गीय असेल किंवा उच्चवर्गीय असेल, भारताच्या या अभियानांतर्गत विनामूल्य लस प्रत्येकाला दिली जाईल. मात्र ज्यांना विनामूल्य लस टोचून घ्यायची नसेल, खाजगी रुग्णालयात लस टोचून घ्यायची असेल, तर त्यांचाही विचार केला आहे. देशात तयार होणाऱ्या लसीपैकी 25% लस खाजगी क्षेत्रातली रुग्णालये थेट घेऊ शकतील, ही व्यवस्था सुरू राहील. खाजगी रुग्णालये लसीच्या निश्चित किमतीच्या वर एका डोससाठी केवळ ₹150 सेवा शुल्क घेऊ शकतील आणि यावर देखरेख करण्याचं काम हे राज्य सरकारकडे असेल. मित्रांनो, आमच्या शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की प्राप्यापदं न व्यधते कदाचित उद्योगम अनुइच्छती चा प्रमत्तः. अर्थात विजेता संकट आल्यावर त्यामुळे त्रस्त होऊन हार मानत नाही, तर उद्योग करतात, परिश्रम करतात आणि परिस्थितीवर विजय मिळवतात. कोरोनाशी सुरू असलेल्या लढाईमध्ये 130 कोटीहून अधिक भारतीयांनी आतापर्यंतचा प्रवास आपापसातील सहकार्य आणि दिवसरात्र मेहनतीनं केला आहे. पुढेही आमचा मार्ग आमचे श्रम आणि सहकार्यानंच मजबूत होईल. आम्ही लस प्राप्त करण्याचा वेग वाढवू आणि लसीकरण अभियानालाही आणखी वेग देऊ. आम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की भारतात आज लसीकरणाचा वेग जगात सर्वात जास्त आहे, अनेक विकसित देशांपेक्षाही जास्त आहे. आम्ही जे तंत्रज्ञान व्यासपीठ तयार केलं आहे, कोविन, त्याची पूर्ण जगात चर्चा होत आहे. अनेक देशांनी भारताच्या या व्यासपीठाचा उपयोग करण्यात रस दाखवलेला आहे. आम्ही सर्व पाहत आहोत की लसीचा एक एक डोस किती महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक डोसाशी एक एक आयुष्य जोडलं गेलं आहे. केंद्र सरकारनं अशी व्यवस्था तयार केली आहे की प्रत्येक राज्याला काही आठवडे अगोदर त्याला केव्हा किती डोस मिळणार आहेत हे कळवलं जाईल. मानवतेच्या या पवित्र कार्यात वादविवाद आणि राजकीय चिखलफेक कोणीच चांगलं मानत नाही. लशीच्या उपलब्धतेनुसार पूर्ण शिस्तबद्धरित्या लस मिळत राहील, देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत आम्ही पोहोचू शकू, ही प्रत्येक सरकार, प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि प्रत्येक प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रिय देशवासियांनो, लसीकरणाशिवाय आणखी एका मोठ्या निर्णयाबद्दल मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. गेल्या वर्षी जेव्हा कोरोनामुळे टाळेबंदी लावावी लागली, तेव्हा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत 8 महिन्यांपर्यंत 80 कोटीहून अधिक देशवासियांना विनामूल्य रेशन देण्याची व्यवस्था सरकारनं केली होती. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जूनसाठी या योजनेचा विस्तार केला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला दिवाळीपर्यंत पुढे नेलं जाईल, असा निर्णय आज सरकारनं घेतला आहे. महामारीच्या या संकट काळात सरकार गरिबाच्या प्रत्येक गरजेमध्ये त्याचा साथीदार म्हणून उभं आहे. म्हणजे नोव्हेंबरपर्यंत 80 कोटीहून अधिक देशवासियांना प्रत्येक महिन्याला योग्य प्रमाणात विनामूल्य धान्य उपलब्ध होईल. या प्रयत्नामागे हेतू हाच आहे की माझ्या कोणत्याही गरीब बंधू-भगिनीला, त्यांच्या कुटुंबाला उपाशीपोटी झोपायची वेळ येणार नाही. मित्रांनो, देशात हे प्रयत्न सुरू असतानाच लशीबद्दल काही संभ्रम आणि अफवा पसरवल्याचं समजल्यावर चिंता वाढली आहे आणि ही चिंता मी आपल्याला बोलून दाखवू इच्छितो. जेव्हापासून भारतात लसीवर काम सुरू झालं, तेव्हापासून काही लोकांनी अशा काही गोष्टी केल्या की सामान्य लोकांच्या मनात शंका निर्माण होईल. भारताच्या लस निर्मात्यांचा उत्साह थंड पडेल आणि त्यांच्या कार्यात अनेक अडचणी येतील, असे प्रयत्नही केले गेले. जेव्हा भारताची लस आली, तेव्हा अनेक माध्यमांतनं शंका कुशंका व्यक्त करण्यात आल्या. लस न घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे युक्तिवाद केले गेले. देश हेही पाहत आहे. जे लोक लसीबद्दल शंका निर्माण करत आहेत, अफवा पसरवत आहेत, ते भोळ्या भाबड्या बंधू-भगिनींच्या जीवनाशी भयानक खेळ खेळत आहेत. अशा अफवांपासून सावध राहण्याची गरज आहे.
मी आपणा सर्वांना, समाजातील बुद्धिमान लोकांना, युवकांना आग्रह करतो की आपण लस घेऊन त्याबद्दल जागरूकता वाढवण्यात सहकार्य करा. आता अनेक ठिकाणी कोरोना संचारबंदीतून मोकळीक दिली जात आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की कोरोना निघून गेला आहे. आम्हाला सावधही राहायचं आहे आणि कोरोनापासूनच्या बचावाच्या नियमांचं काटेकोर पालनही करायचं आहे. आम्ही सर्व कोरोनावर मात करू शकू. भारत कोरोनाविरोधात जिंकेल असा मला पूर्ण विश्वास आहे. याच शुभकामनांसह खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद ऐकत होतात. हा अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.